प्रिपरेशन जर असेल तर अगदी 15 ते 20 मिनटात बनणारं जीरा राईस, दाल फ्राय आणि प्याज के लच्छे संडे स्पेशल आज आपण ही रेसिपी बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त। तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे। 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। हे 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून मग मी याला प्रेशर कुकरला लावते। यात एक लहान चमचा तेल, थोडीशी हळद घालून आपण डाळ छान शिजवून घेऊया। इथे तांदूळ 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत टाकले होते। तुम्ही तांदूळ जर भिजवत नसताल तर एकाला 2 माप पाणी घाला आणि तांदूळ जर चांगले भिजले असतील तर एकाला 1.5, बासमती तांदळाला एकाला 1.5 प्रेशर कुकरमध्ये करेक्ट प्रमाण आहे। जीरा राईसच्या तडक्यासाठी 2 बारीक हिरव्या मिरच्या आहेत चिरलेल्या, 1 बारीक कांदा आहे उभा चिरलेला आहे, कढीपत्ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, आलं लसूण पेस्ट आणि खडा गरम मसाला। तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की आपण ह्यात एक एक मसाले घालूया। 1.5 टीस्पून जिराचं प्रमाण आपल्याला थोडासा जास्त ठेवायचं आहे नेहमीपेक्षा, कारण आपण हे जीरा राईस बनवतोय। थोडंसं हे परतून घ्यायचं। मग यात चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे आपण परतून घेणार आहोत। थोडंसं हलकं परतलं गेलं की यात एक लहान चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे। त्याचा कच्चापणा गेला पाहिजे सगळा। तर यात आपण खडे गरम मसाले आहेत, हे अगदी भरड वाटलेले आहेत। यात मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग आणि तमालपत्र आहे। आपण हेही परतून घेऊया सगळं। आता मी यात भिजलेले तांदूळ घालते। तांदूळ घालायच्या आधी आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत तडक्यामध्येच। ही पण छान परतून घ्यायची आहे आणि ही छान थोडीशी परतली, थोडी मऊ झाली की आपण यात तांदूळ घालूया। आता मीठ तुम्ही या स्टेजवर सुद्धा घालू शकता। मी भिजलेले तांदूळ घालून घेते। आता हे थोडंसं परतून जितके तांदूळ आहेत त्याचा 1.5 पट मी पाणी घालणार आहे। त्याच्या आधी मीठ घालून घेते मी इथे, चवीप्रमाणे मीठ, आणि हे सुद्धा छान कालवून घेणार आहोत आपण। मी इथं गरम पाण्याचा वापर करते म्हणजे कुकिंग प्रोसेस फास्ट होती। जितकं तांदूळ आहे त्याचं 1.5 पट पाणी आहे। छान मिक्स करून घेऊन मी कुकरचं झाकण लावून घेऊन कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तांदूळ जर भिजले तर तुम्ही 3 शिट्टी सुद्धा काढू शकता, पण माझे तांदूळ चांगले भिजलेले आहेत अर्ध्या तासाच्या वर, म्हणून मी 2 शिट्टीला कुकर बंद करते। आपला भात शिजतोय तोवर आपण दाल तडका करून घेऊया। इथं जे आपण डाळ लावलेली होती ती छान शिजून रेडी आहे। दाल फ्रायच्या तडक्यासाठी इथे 1 मोठा टमाटा आहे, मी किसून घेतला आहे। तुम्ही बारीक चिरू सुद्धा शकता, प्युरी सुद्धा करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि 1 हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली। यात मी आलं लसणीचा वापर करत नाही आहे, आवडत असेल दाल फ्रायमध्ये तर घालू शकता। मी इकडे 1.5 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यात जिरं, पाव चमचा कलौंजी, हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, 1 पाव चमचा ओवा। आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत। हे छान परतलं आणि तडतडलं की यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत। हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडासा झाला की आपण त्यात टमाट्याची प्युरी घालायची आहे। आणि कच्चापणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। टमाट्याचं सगळं तेल, तडक्याचं जे तेल आहे ते सगळं वर आलं पाहिजे। टमाटा थोडासा परतला की धने जिरे पूड 1 चमचा, लहान चमचा तिखट, अगदी थोडीशी, कारण आपण हळद ऑलरेडी डाळ शिजवताना घातलेली। आता हे सगळं
छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. तुम्ही बघू शकता टमाटा छान परतला गेलाय, तेल वर आलंय. आता मी ह्यात थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी घालते. हाताने चुरडून घालते कसुरी मेथी. कसुरी मेथी अगदी पाव चमचा घातलेली आहे. हे छान आपण मिक्स करून घेणार आहे. आता यात चवीनुसार मीठ. हे छान मिक्स करून आपण यात शिजलेली डाळ घालूया. ही डाळ घालते मी. मी यात थोडंसं गरम पाणी घालून दाल फ्रायची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते. तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता. इकडे गरम पाणी घातल्याने कुकिंग प्रोसेस फास्ट होतो. मी इकडं कन्सिस्टन्सी बघा डाळीची, कारण हे उकळून थोडंसं घट्ट होणार आहे. आता मी ह्याला एक 5 ते 10 मिनटं छान उकळू देते. डाळ हे बघा किती छान घट्ट झाली आहे. आता ह्याला आपण जीरा राईस बरोबर सर्व करूया. दाल फ्रायसोबत ह्या कांद्यांच्या लच्छ्याचा एक कॉम्बिनेशन बनतो. इथं मी कांद्याचे लच्छे केलेत आणि त्याच्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे. लच्छे केलेत आणि त्याच्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, धने जिरे पूड आहे आणि हे तिखट आहे. हे आपण छान कालवून घेणार आहोत सगळं. मी हे हातानेच कालवून घेते, म्हणजे कांद्याला छान सगळीकडे मीठ आणि तिखट लागतं. हे आपलं छान कालवून झालं आहे. आता मी ह्याच्यावर लिंबू पिळते. लिंबू भरपूर घालायचा ह्याला. लिंबाचीच टेस्ट येते ह्याला मस्त. छान कालवून घेऊया. लिंबाचा रस पिळून मी हे मस्त कालवून घेते छान. हे आपलं मसाला प्याजचे लच्छे रेडी आहेत. हे आपण जीरा राईस बरोबर सर्व करणार आहोत. जीरा राईस, हे कांद्याचे लच्छे आहेत. संडे स्पेशल जीरा राईस, दाल फ्राय आणि प्याज के लच्छे रेडी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.